त्यांचं रोख पारितोषिक आलेलं आहे. कडावकर साहेब आणि त्यांच्या मित्रांच्या माध्यमातून ₹5,000 पारितोषिक आपण व्यासपीठावर देत आहोत. इच्छापूर्ती वाशीगाव संघाला. शक्ती नाईक साहेबांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. कोळीकोपरचे प्रसिद्ध उद्योगपती शक्ती नाईक साहेब, आपला हार्दिक स्वागत आहे एवन जोडीच्या माध्यमातून. या सामना 6 ओव्हरचा राहील, 6 षटकांचा सामना असेल. आयोजन समितीकडून ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. सामना प्रत्येकी 6 षटकांचा असेल. खेल की शुरुआत होती हुई, समय काफी महत्वपूर्ण रहेगा. देखिए पहले 5 ओवर्स आपको 25 मिनट के भीतर पूरे करने हैं. 2:36 हो रहे हैं और मैच की पहली गेंद यहाँ पर डाली जा रही है. टॉस जीता है बरोडी टीम ने, बंटी स्पोर्ट्स ने, और पहले बैटिंग करने का निर्णय लिया है. सलामी बल्लेबाज मोहित पाटिल और उनके साथ बंटी पाटिल. पहला ओवर लेकर विकी पाटिल तैयार होते हुए विहान 11 सोलेगांव टीम की ओर से. मोहित बायत के बल्लेबाज पहली गेंद का सामना करने के लिए तैयार. पहली गेंद, बढ़िया गेंद, अच्छी रफ्तार थी और फुलर लेन पर रखी हुई गेंद. कुछ खास फुटवर्क दर्शा नहीं पाए बैट्समैन. छेड़खानी करने का प्रयास किया था, वहां पर स्पर ऑफ द विकेट खेलना चाहते थे ऑफसाइड में, लेकिन पूरी तरह से बीट हुए मोहित पाटिल. चांगला चेंडू आहे. पहिलाच आपण पाहिला उजवेष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू फुलर लेनचा होता, त्यावर कोणताही फटका ऑफर्ड करता आली नाही फलंदाजाला. लेफ्टी टू लेफ्टी, और नीचे रहती हुई गेंद. यहाँ पर ऐसे लगता है कि शायद किनारा लगा था. रनआउट का भी अवसर उत्पन्न हो रहा था. नॉन स्ट्राइकर से इन पर थ्रो तो किया गया, लेकिन डायरेक्ट हिट नहीं लगी है और कोई नुकसान नहीं. बऱ्याचदा लेफ्टी टू लेफ्टी असं बॅटल खेळपट्टीवर असतात, त्यावेळेस फलंदाजाची सरशी झालेली अजय आपण पाहिलेली आहे. परंतु इथे गोलंदाज चांगली गोलंदाजी दाखवत आहेत, अचूकतेने गोलंदाजी करतायत. फलंदाजाला आतापर्यंत खेळवून ठेवलेलं आहे. लेकिन अंतर्राष्ट्रीय क्रिकेट की मुझे 2 बैटल ऐसे याद आते हैं जिसमें लेफ्टी टू लेफ्टी में गेंदबाज काफी हावी रहे. एक तो चमिंडा वास थे जो स्टीफन फ्लेमिंग के विरुद्ध काफी हावी रहे थे, न्यूजीलैंड के पूर्व कप्तान स्टीफन फ्लेमिंग, और एक जहीर खान जिन्होंने दक्षिण अफ्रीका के पूर्व कप्तान स्मिथ को काफी तंग किया था. एक और खूबसूरत गेंद इसी बीच. फुलं लेंथच आतापर्यंत वापरलेली आहे. फलंदाजापासून फार दूर चेंडू ठेवतायत, परंतु त्यामध्ये सुद्धा प्रिसिजन पाहायला मिळतं, अचूकता पाहायला मिळते गोलंदाज विकी पाटील यांची. लगातार डॉट गेंदें कर रहे हैं. 3 गेंदों में अभी तक खाता नहीं खुला है. इस बार उठा के खेला है, लेकिन मिस टाइम स्ट्रोक, टॉप एज और आसान सा कैच. खुद गेंदबाज ने कैच लपका है. कॉटन बोल्ट के रूप में पहले विकेट का पतन. जो दबाव इकडे बनला गेला होता फलंदाजावर, तो दबाव झुगारण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीने तिथे केला गेला आणि शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू होता, त्यावर स्लॉकचा फटका खेळण्याचा प्रयत्न खेचून मारायचं होतं फलंदाजाला, की जो मिस टायमिंग आपण पाहिला आणि फलंदाज इथे झेलबादच्या रूपाने बाद झालेले आपण पाहिले. विहान 11 सोलेगांव टीम इस मैच में एक्शन में है और बढ़िया शुरुआत विकी पाटिल द्वारा, जो कि कप्तान भी है.
शून्य पर गिरा है पहला विकेट बंटी 11 भरोडी का। विहान 11 चोलेगांव टीम के जो पैकर है अविनाश मात्रे साहब, उनका आज जन्मदिन है। एवं जोड़ी की ओर से उनको जन्मदिन की लाख लाख शुभकामनाएं। बंटी 11 भरोडी टीम, मिस्टर बंटी पाटिल फेम टीम। और निराशाजनक शुरुआत भरोडी के लिए। एक और बायत के बैट्समैन क्रीज पर दीपेश पाटिल। बढ़िया शॉट, गैप ढूंढा है ऑफसाइड में, पॉइंट और कवर के बीच में से निकाला है, लेकिन फील्डर पहुंचे हैं वहां पर। अच्छा क्षेत्ररक्षण डीप में, 2 रन लेने का मौका। चांगला फटका खेळला होता कव्हरच्या दिशेने पॉइंट आणि त्याचबरोबर कव्हरच्या मधून खरं तर प्लेस केला होता आणि मला असं वाटतं क्षेत्ररक्षकाने 38 सर्कलवर चेंडूला चेक केलं होतं, ज्यामुळे चेंडूची गती कमी झाली होती. अदरवाईज सीमारेषेपर्यंत चेंडू कदाचित सहजतेने पोहोचला सुद्धा असता. जी हाँ, शायद हाथ लगा था वहां पर, इसलिए गेंद की जो रफ्तार थी वो थोड़ी धीमी हो गई, नहीं तो आउटफील्ड यहाँ पर बहुत अच्छी है। बढ़िया गेंद, बिल्कुल जड़ में रखी हुई गेंद, हल्के हाथों से ऑन साइड में खेलते हुए सिंगल लिया है, चिकी सिंगल। और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। स्कोर केवल 3 रन 1 विकेट के नुकसान पर बंटी 11 भरोडी। 3-4 सामने आतापर्यंत खरं तर आजच्या रणनीतीला जे आपण पाहिलेले आहेत की जे लो स्कोरिंगचे झालेले आहेत आणि तोच ट्रेंड कदाचित या सामन्यातही आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक संपलंय, ज्यामध्ये फक्त 3 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत आणि 1 गडी बाद झालेला आहे. मुख्य व्यासपीठावर काही सन्मान आपण खरं तरी ते संपन्न करत आहोत आयोजकांच्या वतीने. आपल्यामध्ये उपस्थित आहेत कोळी कोपरचे उद्योजक शक्तीजी नाईक साहेब, की जे जावई आहेत त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे. विनंती असेल शक्तीजी नाईक साहेब, आपण या सन्मानाचा स्वीकार मुख्य व्यासपीठावर करा. एवन जोडीचे शिलेदार सुकेतजी डाकी साहेब यांच्या वतीने हा सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जात आहे. स्पर्धेची 9वी रजनी आणि या 9व्या रजनीतील खरं तर क्रिकेटचा महासंग्राम सुरू आहे आणि अशातच ज्यांची उपस्थिती आपल्याला मिळाली ते शक्तीजी नाईक साहेब, कोळी कोपरचे उद्योजक आहेत. त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत आहे. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता शक्तीजी नाईक साहेब यांचा सन्मान सुकेशदादा डाके यांच्या वतीने संपन्न झालेला आहे. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. नेवर लेकर विक्रांत पाटिल, बैकफुट पर जाकर कट किया है और गैप ढूंढा है, बहुत ही आकर्षक स्ट्रोक, 2 खिलाड़ी गेंद के पीछे। अच्छा एफर्ट, बाउंड्री लाइन के करीब, एक ने रोका है, दूसरे ने उठाकर फेंका है, लेकिन शानदार रनिंग बिटवीन द विकेट्स, 3 रन पूरे। अच्छा क्रिकेट, चांगले धावलेत खेळपट्टीवरून, ज्या पद्धतीने 3 धावा इथे कन्वर्ट केलेल्या आहेत. फटका सुद्धा चांगला होता आणि त्या क्षेत्ररक्षकांचंही कौतुक करावं लागेल. पूर्वीच्या काळचं क्रिकेट जर अजय आपण पाहिलं तर ज्या बाजूने चेंडू जातो किंवा ज्या क्षेत्ररक्षकाच्या जवळून चेंडू जायचा त्याचीच ती जबाबदारी असायची पूर्णतः सीमारेषेपर्यंत जाऊन चेंडू उचलून फेकण्याची. परंतु अलीकडे तुम्हाला सपोर्ट मिळतो दुसऱ्या क्षेत्ररक्षकांचा आणि मग तुम्ही अशा पद्धतीने धावा वाचू शकता. दोघांचंही कोऑर्डिनेशन चांगलं राहिलं होतं. जी हाँ, अच्छा तालमेल था दोनों फील्डर्स के बीच में, इसीलिए वो 1 रन बचाने में कामयाब रहे। इस बार कमजोर गेंद, फुल टॉस, डीप स्क्वायर लेग पर फील्डर है, लेकिन देखते रह गए, उनके सिर के ऊपर से गेंद मैदान के बाहर। 6 रन। कंपॅरेटिव्हली अत्यंत सोपा चेंडू इथे फलंदाज बंटी पाटील यांना मिळाला. फुलटॉस चेंडू होता, डीप होणारा फुलटॉस होता. उंची सुद्धा अत्यंत कंजेनियल होती हा फटका खेळण्यासाठीची. आडव्या बॅटने मोठा प्रहार. बंटी पाटील एक विध्वंसक फलंदाज आहेत, त्यांनी ताकदीचा चांगला वापर केला, हॅमर्ड केलं या चेंडूला आणि इथे षटकार मिळवला. पहला छक्का इस मैच का। दूसरी तरफ बायत के बैट्समैन दीपेश पाटिल को हम देख रहे हैं, जिन्होंने गेंद के मेरिट पर अच्छे शॉट्स खेले हैं, खासतौर पर स्क्वायर ऑफ द विकेट 3 ही गेंदें खेली है, लेकिन काफी आत्मविश्वास भरे शॉट्स खेले हैं। 6 पर बैटिंग करते हुए दीपेश और 6 पर अब बंटी। इस बार हो बहुत अच्छी गेंद थी ये, विकेट कीपर के भी कुछ समझ में नहीं आई। पीछे अच्छा एफर्ट जरूर फील्डर का, लेकिन 1 रन 22 का इशारा करते हुए अंपायर। अतिरिक्त रन मिलता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ बंटी 11 भरोडी का 13 रन 1 विकेट के नुकसान पर। चांगलं पुनरागमन केलं गेलेलं आहे गोलंदाज विक्रांत पाटीलच्या वतीने, कारण या अगोदर एक षटकार आला होता. मला असं वाटतं तो अटेम्प्टेड यॉर्कर असावा की ज्याची लांबी वाढली होती. मुझे लगता है कि थोड़ा फ्लाइट दिया था उन्होंने, वो नियंत्रण का अभाव रहा था। फिर की आक्रमण यहाँ पर देखने को मिल रहा है, छोटा सा बॉलिंग रनअप है।
विक्रांत पाटिल का बाहर की तरफ टर्न कराया, आगे निकले बैट्समैन और स्टंप्स कर दिए गए हैं विकेट झटकते हुए। विक्रांत चांगली गोलंदाजी आहे. डावखुरी हाताचा फलंदाज होता, त्याच्यापासून बाहेर निघणारा चेंडू आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अजय, ज्या पेसने इथे चेंडू वळवतायत तो अत्यंत महत्वाचा आहे. कारण ज्यावेळेस तुम्हाला चेंडू वळवायचा असतो, तुम्हाला हवेमध्ये फ्लाईट द्यावी लागते, त्याची गती कमी करावी लागते, आणि तर तुम्ही फिंगर रोल करू शकता. परंतु इतक्या पेसने जर तुम्ही चेंडू वळवत असाल तर तुम्ही कमालीचे गोलंदाज आहेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये काही असे गोलंदाज आपण पाहिलेले आहेत की जे पेस सहित चेंडूला वळण देतात. खरं तर अजय जडेजा सुद्धा त्याच पद्धतीचा गोलंदाज आहे. रवींद्र जडेजा, यस बेग युअर पार्डन, ते त्याच पद्धतीचे गोलंदाज जिकडे गती जास्त असते आणि त्यानंतर वळण देण्यामध्ये ते सफल ठरत असतात. आणि गतीसहित वळण मिळालं की फलंदाजाचं काम तिकडे तमाम होत असलेलं बऱ्याचदा आपण पाहिलेलं आहे. जी हाँ, क्रिकेट काफ़ी बदल रहा है और टेनिस क्रिकेट में भी काफ़ी बदलाव हो रहे हैं। आपने जिक्र किया रविंद्र जडेजा का, काफ़ी तेज़ गति से डालते हुए वो गेंदों को टर्न कराते हैं। और यहाँ पर विक्रांत पाटिल जो है वो ऑफ ब्रेक गेंदबाजी करते हुए अभी तक नजर आए हैं। पहली गेंद कमज़ोर रही थी लेकिन उसके बाद वापसी ज़रूर की है। दूसरी गेंद थी वो छक्का लगा था उस पर, इस बार निकल के मारा है, सुंदर शॉट स्ट्रेट डाउन द ग्राउंड, चौका मिलेगा। चौके से खाता खोलते हुए नए बल्लेबाज आयुष पाटिल। फलंदाजाचा हात बदलला, म्हणजे या अगोदर डावखुऱ्या हाताचा फलंदाज फलंदाजी करत होता तर त्याला बाहेर निघणारा चेंडू होता. इथे उजव्या हाताचे फलंदाज फलंदाजी करतात. कंपॅरेटिव्हली त्याच्यासाठी जी सर्कमस्टान्सेस आहेत किंवा जी परिस्थिती आहे, कंडिशन, ती सोपी आहे. कारण आतमध्ये येणाऱ्या चेंडूवर तुम्ही फक्त बॅट फिरवली तरी त्याचं कनेक्शन बॅट आणि बॉलचं होत असतं आणि तेच बनलेलं आपण पाहिलं. आयुष पाटीलचा हा फटका चांगला होता, सरळ खेळले होते, चौकार मिळाला होता. फिर से आगे निकले, इस बार फुल पर लेकर स्विंग कर दिया है डीप बैकवर्ड्स पर लेग क्षेत्र में। 100% टाइमिंग नहीं थी स्ट्रोक के पीछे, फील्डर थोड़े दूर थे, उसका फायदा उठाते हुए बल्लेबाज 2 रन पूरे। और इसके साथ ही ये ओवर भी समाप्त होता हुआ, पावर प्ले का खेल समाप्त हो चुका है। स्कोर 19 रन 2 विकेटों के नुकसान पर। बंटी 11 भरोडी टॉस जीतने के बाद पहले बैटिंग करते हुए विहान 11 सोलेगाव के सामने। जी खरं तर शक्यता आपण वर्तवली होती पहिल्या षटकाच्या अंती की 3 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. हा सामना सुद्धा कमी धावांचा होऊ शकतो, परंतु या सत्रातील लगेचच दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिले 16 धावा आलेल्या आहेत. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये जे धावफलक फार रोडावलेलं होतं ते आता थोडं गतिमान बनलेलं आहे. 2 षटकांच्या अंती आता जर धावा आपण पाहिल्या तर त्या बऱ्या वाटतायत, म्हणजे 19 धावा इथे 2 गडी बाद झालेल्या आहेत. 10 मिनट का वक्त पहले 2 ओवर्स के लिए लिया गया है। अधिक समय यदि लिया जाता है तो जरूर आखिरी ओवर में उसका भुगतान आपको करना पड़ेगा, खामियाजा भुगतना पड़ सकता है। 19 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। 9.5 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बन रहे हैं और पिछले कुछ मैचेस को देखते हुए ये तो बहुत ही अच्छा रन रेट माना जा सकता है। लो स्कोरिंग मैचेस देखने को मिले हैं, पिछले मैच में भी बल्लेबाजों की दुर्दशा हुई थी। 34 रनों का मात्र टारगेट था लेकिन उसको चेस नहीं कर पाई थी मोह टीम। नेवर की शुरुआत, आशीष के हाथ में गेंद, बढ़िया गेंद, हल्के हाथों से ऑन साइड में खेलना चाहते थे संभवतः। गेंद बैट का लीडिंग एज लेकर पॉइंट की तरफ चली गई, सिंगल मिलता हुआ यहाँ पर बैट्समैन को। इस समय क्रीज पर बंटी पाटिल और आयुष पाटिल की जोड़ी है। हा गोलंदाजीचा अटॅक अत्यंत इंटरेस्टिंग आहे, म्हणजे यांच्याकडे फिरकी पटू आहेत, जास्तीत जास्त फिरवणारे गोलंदाज आहेत. बेहतरीन गेंद, यहाँ पर विकेट कीपर की भी चालाकी देखने को मिलती हुई। क्विक हैंड्स, स्टंप्स बिखेर दिए, अपील हुई स्टंपिंग के लिए लेकिन अंपायर की सहमति नहीं मिली है। रिप्ले मध्ये पाहणं अत्यंत इंटरेस्टिंग असेल, विकेट कीपरची पोझिशन कशी होती. या पद्धतीने तुम्हाला जर स्टंपिंग करायची असेल तर तुम्ही त्यासाठी तयार हवेत. आणि खरं तर मला असं वाटतं तितके वाकून राहिले नव्हते. उभ्या उभ्याने चेंडू अडवला आणि त्यानंतर यष्ट्या उखाडल्या होत्या. इस बार छोटी गेंद हुक कर दिया है, हवा में है गेंद, कोई मौका नहीं किसी भी फील्डर के पास। लॉन्ग लेग का इलाका पूरा खाली था, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। हा खूप टप्प्याचा चेंडू दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. हा सोपा चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार घेत असताना आडव्या बॅटने प्रहार दरम्यान केला फलंदाजाने आयुष पाटीलने.
आयुष चांगले खेळतात आतापर्यंत 4 चेंडूचा सामना करत असताना 10 धावांचं चांगलं योगदान त्याने धावफलकात दिलेलं आहे. त्याचमुळे धावफलक 2.3 षटकांच्या खेळाच्या अंती 24 पर्यंत जाऊन पोहोचलाय. और ये गेंद नीचे रही है और थोड़ी सी टर्न भी हुई है। अब की बार तीसरे अंपायर की तरफ रुख करते हुए ऑन फील्ड अंपायर स्टंपिंग की अपील। विकेट कीपिंग बहुत बेहतरीन देखने को मिल रही है विक्रांत द्वारा, क्लोज कीपिंग करते हुए। नजदीकी मामला, अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया था वहां पर आयुष ने। 2 चौके लगा चुके हैं, लेकिन इस समय देखना है कि वो सुरक्षित है या नहीं। कुछ डिसीजंस जो होते हैं वो तीसरे अंपायर के लिए भी इतने आसान नहीं रहते। थोड़ा सा वक्त लेते हुए इस समय टीवी अंपायर। लेकिन बड़ा इंटरेस्टिंग ये रहा है कि फिर क्या आक्रमण है, उसके बावजूद भी एक बाउंसर की तरह गेंद की थी उन्होंने, शॉर्ट बॉल डाली थी जिस पर अच्छा शॉट जमाते हुए चौका बटोरा था आयुष ने। डिसेप्टिव्ह बॉलिंग, फसवी गोलंदाजी मैदानामध्ये गोलंदाज करतायत आणि कमी रनअप असला की फलंदाजही खरं तर त्या पद्धतीने विचार करतो. त्याचं कॉम्प्रिहेन्शन असं बनतं की फार कमी गतीने चेंडू आपल्यापर्यंत येईल ज्यावरची उसळी कमी असेल. ये गेंद थोड़ी सी लोअर ट्रेजेक्टरी की भी थी। बहुत अधिक समय विकेटकीपर ने लिया तो नहीं है, लेकिन क्या समय रहते ही बल्लेबाज का बल्ला जो है वो क्रीज में आ गया है या नहीं। और टीवी एम्पायर का निर्णय नॉट आउट, बैट्समैन सुरक्षित है। अधिक समय जब लिया जाता है तो कहीं ना कहीं वहां पर थोड़ी शंकाएं निर्माण होने लगती है, और शंका का फायदा तो बल्लेबाज को ही मिलता है क्रिकेट के खेल में। कदमों का अच्छा इस्तेमाल, इस बार बिल्कुल गेंद के पिच तक पहुंचकर ड्राइव किया, लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर मौजूद है, एक ही रन लेने का अवसर। अच्छा स्ट्रोक था ये, फुटवर्क काफी अच्छा देखने को मिला, काफी पॉजिटिव फुटवर्क, सकारात्मक सोच बल्लेबाज आयुष पाटिल की। 1 रन के चलते स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन 2 विकेटों के नुकसान पर। इस बार उठा दिया है गेंद को, तारामंडल में भेज दिया है, लेकिन मैदान के अंदर है और कोई गलती नहीं डीप में। बंटी पाटिल आउट। समोर ठेवलेला चेंडू होता, त्यावर लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न बंटी पाटील याने केला होता. जरूर थोडे मला असं वाटतं अवे फ्रॉम दी बॉडी खेळण्याचा प्रयत्न असेल, ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न असेल. पाहायचं आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्लेमध्ये पाहूया की नेमकी लांबी किती होती या चेंडूची फलंदाजापासून. कॅन्डिड कॅमेऱ्याने या साइड अँगलने खरं तर इथे रिप्ले दाखवला जातोय. पुन्हा एकदा फ्रंट अँगलचा वापर केला गेला. स्लॉक किया था, बिल्कुल आगे रखी हुई गेंद थी, लेकिन ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, उसको ऑन साइड में उठाकर खेला था। टाइमिंग परफेक्ट नहीं थी, ऊंचाई ज्यादा रही, स्ट्रोक में एलिवेशन बहुत अधिक बन गया था, और वही एक कारण रहा कि वो बाउंड्री को पार नहीं कर पाए। हालांकि कैच इतना आसान भी नहीं था जितना दिखता है, उतना सरल कैच नहीं था ये। अगदी बरोबर आहे. आणि रात्रकालीन क्रिकेट ज्यावेळेस चालत असतं त्यावेळेस उंच आभाळामधून जर चेंडू तुमच्याकडे येत असेल तर अंदाज योग्य वर्तवणं आणि त्यानंतर चेंडू खाली येऊन झेल टिपणं हे अत्यंत कठीण बनत असतं. परंतु ह्या सगळ्या गोष्टी त्या क्षेत्ररक्षकाने योग्य रीतीने केल्या होत्या, त्याचं आपण खरं तर त्यासाठी कौतुक करूया. 14 मिनट का वक्त लिया गया है 3 ओवर्स के लिए। और फिर की आक्रमण आपके पास यदि ज़्यादा रहता है तो फिर आपका जो ओवर रेट है वो भी ज़्यादातर अच्छा रहता है, क्योंकि स्पिनर्स जो है वो जल्दी जल्दी ओवर्स पूरे करते रहते हैं। और अभी तक हम देखें तो अच्छा खेल चला है दोनों तरफ से, 25 रन बने हैं और 3 खिलाड़ी आउट हुए हैं। 3 ओवर का खेल अभी भी पारी में शेष है। नया ओवर लेकर गेंदबाज विकी पाटिल, जिन्होंने पहला ओवर किया था सिर्फ 3 रन खर्च किए थे, एंड चेंज किया गया है। सीधे बल्ले से हवा में खेला है, लेकिन फील्डर से पहले ही गेंद टप्पा खाती हुई लॉन्ग ऑफ की दिशा में 1 रन मिलेगा। अच्छे शॉट्स लगा रहे हैं आयुष पाटिल, खासतौर पर सीधे बल्ले से, खासतौर पर उन्होंने बहुत आकर्षक स्ट्रोक्स खेले हैं और गेंद के मेरिट पर ज़्यादातर बल्लेबाजी करते हुए चांगलं प्रभावित केलेले फलंदाज आयुष पाटीलने आतापर्यंत 7 चेंडूंचा सामना करत असताना 12 धावा त्याने धावपलकावर जोडलेल्या आहेत. आणि त्याची टाइमलाईन जर आपण पाहिली
तर प्रत्येक चौथ्या चेंडूवर त्याचा चौकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेला आहे. चौकाराने सुरुवात केली होती. अगली गेंद का सामना करेंगे वीरू पाटिल, जो नंबर 5 पर आए खेलने के लिए। और आते ही तान दिया आसमान में गेंद को, यहाँ पर मौका बना है। काउ कॉर्नर के खिलाड़ी गेंद के नीचे और बैट्समैन का काम तमाम। विकेट झटकते हुए विक्की पाटिल, उनका दूसरा स्पेल है और दूसरी सफलता उनके खाते में। क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न खरं तर इथे केला गेला होता. जवळजवळ शरीरामध्ये चेंडू होता, खोलवर टप्प्याचा होता. उचलून मारण्याचा प्रयत्न झाला. मिसटायमिंग फटका दरम्यान एलिव्हेशन प्राप्त करू शकला नव्हता फलंदाज, त्याचमुळे उंची अधिक मिळाली आणि तितकी लांबी मिळाली नव्हती. आणखी एकदा त्या क्षेत्ररक्षकाने चांगला झेल टिपला आणि याचबरोबर वीरू पाटील हे फलंदाज बाद झाले. थोड़ा संयम दिखाने की वहां पर कहीं ना कहीं आवश्यकता थी। अभी अभी क्रीज पर आए थे, 3 ओवर्स का खेल लगभग उनके लिए था, लेकिन पहली गेंद पर आक्रमण करने का प्रयास किया। निराश होकर पवेलियन में लौटते हुए अपने फैंस को भी निराश किया वीरू पाटिल ने। 26 पर 4 बंटी 11 भरोडी। एक सही कैलकुलेशन बल्लेबाजों के मन में होना जरूरी है यदि आपको टीम को अच्छी स्थिति में लेकर जाना है तो, क्योंकि कंडीशंस थोड़े टफ है बल्लेबाजी के लिए। खेल बिल्कुल सही समय पर चल रहा है, इसमें कोई दो राय नहीं है। नए बैट्समैन प्रणय पाटिल, एक और बायत के बैट्समैन। पहले 6 में से 3 खिलाड़ी बायत के। अब एंगल चेंज करते हुए बायत के बल्लेबाज के लिए, और छेड़खानी करने का प्रयास। बहुत दूर से बल्ला चला बैठे थे। अपील हो रही है और अंपायर का इशारा वाइड। फार कमी वेळेला एखाद्या फलंदाजी युनिटमध्ये आपल्याला टॉप ऑर्डरमध्ये 3-3 डावखुरे हाताचे फलंदाज पाहायला मिळतात, परंतु बंटी 11 भरोडीकडे अशा पद्धतीने डावखुरे हाताच्या फलंदाजांचा भरणा आहे. पाहायचं आता त्याचा उपयोग किती करता येईल या फलंदाजांना. आयुष पाटिल ने बहुत अच्छी बैटिंग की है इस पारी में अभी तक। अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे। देखिए विकेट जो है वो थोड़ा अजीब बिहेव कर रहा है इस समय। विकेट भी मुश्किल है बल्लेबाजों के लिए, कंडीशंस भी थोड़ी टफ है। लगभग अब डाउन टाइम और ऐसी सिचुएशन में मैच हो रहा है, इतना आसान बनता नहीं है किसी भी खिलाड़ी के लिए। विकेट ऊपर नीचे हो रहा है। हवा में खेल दिया इस बार, फील्डर इंटरेस्टेड है, पहुंच गए गेंद के नीचे और एक और बैट्समैन का काम तमाम होता हुआ एक और सफलता विकी पाटिल के खाते में। पायांमधून क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे झाला होता. अंतर अपेक्षित मिळालं नव्हतं. याचं कारण मला असं वाटतं थोडा जिकडे फलंदाज फटका खेळत होते व्यवस्थितरित्या पोझिशन करू शकले नाही स्वतःला, त्यामुळे ताकद झोकता आली नव्हती या फटक्यामध्ये. अंतर मिळालं नव्हतं, फलंदाज बाद. नियमित अंतराल पर विकेटें गिर रही है। 5वीं सफलता मिली है विहान 11 सोलेगांव टीम को। 27 पर 5 इस समय। बंटी 11 भरोडी टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए। हालांकि ऐसे हालातों में टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करना ये गलत फैसला तो नहीं मानूंगा मैं, लेकिन बल्लेबाज गलतियां जरूर कर रहे हैं। बंटी 11 भरोडी नाणेफेक जिंकल्यानंतर सुरुवातीला फलंदाजी त्यांनी घेतलेली आहे. चौथ्या षटकामध्ये आतापर्यंत आपण आहोत. 27 धावा धावपलकोर जोडल्या गेलेले आहेत. 5 फलंदाज बाद झालेले आहेत. आयुष पाटीलची खरं तर इथे साथ देणं दुसऱ्या फलंदाजांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. आयुष पाटिल ऐसे लगा है कि एक अलग ही पिच पर बैटिंग उन्होंने की है और अन्य बल्लेबाज किसी दूसरी पिच पर बैटिंग कर रहे हैं। अगदी बरोबर. नए बैट्समैन योगिन पाटिल सामना करते हुए जगह बनाने को देख रहे थे, लेकिन रूम मिला नहीं है। अंतिम क्षणों में बैट का फेस खोला, सिंगल मिला है। सिंगल के साथ खाता खुलता हुआ योगिन पाटिल का। इस बार भी एक रन तो मिलेगा, दूसरे के बारे में ज़्यादा सोचा भी नहीं और उसकी कोशिश भी नहीं होगी। एक ही रन से संतुष्ट बल्लेबाज। ओवर नंबर 4 का खेल समाप्त होता हुआ स्कोर 29 रन 5 विकेटों के नुकसान पर।
तीन गोलंदाजांनी मिळून आपण पाहिलं तर 13 धावा खर्च केलेले आहेत आणि एका गोलंदाजांनी 16 धावा खर्च केलेले आहेत. त्याचमुळे धावफलक आतापर्यंत 4 षटकांच्या अंती 29 वर जाऊन पोहोचलेला आहे. 4 षटकांसाठी योग्य वेळ आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या संघाने इथे वापरलेला आहे असं आपण निश्चितच म्हणूया, कारण फिरकी गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे वेळेच्या बाबतीत निश्चितच ते प्रिकॉशियस आहेत. चांगलं प्रिकॉशन त्यांच्या वतीने घेतलं गेलेलं आहे. 29 धावा धावफलकावर 5 गडी आतापर्यंत बाद आहेत. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये यानंतर फेकलं जाईल. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये इथे लागू झालेला आहे, कारण खेळाडू कक्षातून पाणी घेऊन एक संघ सहकारी तिथे फलंदाजांच्या जवळ पोहोचलेला आहे. जय हनुमान पोगाव आणि मंगलमूर्ती कालुंद्रे असा हा यानंतरचा महत्वाचा सामना असेल. दोन्ही संघाचे संघनायक लवकरात लवकर आपल्याला रिपोर्टिंग करावं लागेल. कालुंद्रे संघाचे संघनायक आमच्या बरोबर जोडलेले आहेत मुख्य व्यासपीठावर. त्यामुळे जय हनुमान पोगाव संघाचे संघनायक तुषार शेळके, आपणास विनंती आहे लवकरात लवकर आपणही नाणेफेकी कक्षाच्या दिशेने या. इसी बीच एक बहुत ही बेहतरीन स्ट्रोक इम्प्रोवाइज तरीके से खेल दिया है स्विच हिट करते हुए 4 रन बिहाइंड पॉइंट खेला हुआ स्ट्रोक. वहां पर डीप में कोई प्रोटेक्शन नहीं है और ये एक टेम्पटेशन तो रहता ही है बल्लेबाजों को. हम देखते हैं कि जब शॉट थर्ड मैन होता है, पॉइंट का खिलाड़ी सर्कल के अंदर रहता है, तो वहां से स्ट्रोक खेलने की कोशिश होती है, स्विच हिट करने का प्रयास होता है. अच्छा संपर्क था गेंद और बल्ले के बीच में. योगिन के बैट से चौका निकला है. अब की बार जोरदार अपील और अंपायर की उंगली आसमान की ओर. चौके को करारा जवाब देते हुए गेंदबाज आशीष, विकेट उनके खाते में. तैंतीस पर गिरा है छठा विकेट. मात्र 10 गेंदे पारी में शेष है. अभी भी मैं समझता हूं कि यहां से 50 के करीब पहुंचने का मौका है, लेकिन इसी तरह से विकेटें सुनील गिरती रहेंगी तो फिर मुझे नहीं लगता है कि 50 का आंकड़ा छू पाएगी बंटी 11 बरोडी टीम. 2 षटकानंतर चांगल्या कम्फर्टेबल पोझिशन मध्ये होते, कारण जवळजवळ 19 धावा 2 षटकांच्या अंती तिकडे झाल्या होत्या. परंतु थोडी अति आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येक फलंदाज करतोय आणि त्याचमुळे आयुष पाटील की जे चांगले खेळत आहेत, चांगले वाटतायत आपल्याला. 8 चेंडूंमध्ये 13 धावांवर खेळत आहेत आणि नव्याने आलेल्या फलंदाजानेच ड्रायव्हिंग सीट घेण्याचा प्रयत्न तिकडे केलेला आहे आणि त्यामध्ये ते सातत्याने अपयशी ठरलेले आहेत. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. 6 गडी आतापर्यंत बाद झालेत. नंबर 8 पर परेश पाटिल. हो, ये भी पुलर लेंथ की थी, किसी तरह से उसको खेलने की कोशिश की थी. गेंद बल्ले पर ले नहीं पाए थे, लेकिन ऑफ स्टंप के बाहर इंपैक्ट था, पैर पर लगी थी. सिंगल लेने में कामयाब. लेग 22 का इशारा अंपायर द्वारा. स्कोर आगे बढ़ता हुआ 34 रन 6 विकेटों के नुकसान पर. बंटी 11 भरोड़ी टीम टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करती हुई. विहान 11 छोलेगांव टीम के विरुद्ध. ऑन द ऑफ खेला है, मिस टाइम कर बैठे हैं खुद गेंदबाज गेंद के नीचे और ये दर्शनीय कैच, बेहतरीन कैच लपका है आशीष ने. फार चांगला झेल आपण बघत आहोत. उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन कमिट झाले होते फलंदाज, त्यानंतर तिथून खेचून मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. मिसटायमिंग फटका आणि चेंडू फार काळ हवेमध्ये होता. स्वतः गोलंदाजाला पाठमोरे अवस्थेमध्ये चेंडूपर्यंत पोहोचणं अत्यंत कठीण होतं. तशात ते पोचले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक चांगला झेल त्याने तिकडे टिपला. कठीण गोष्ट होती, परंतु योग्य रीतीने तिकडे सोपी बनवून केलेली आहे. आणि आशिष चौधरीचं मला असं वाटतं हे षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. त्यांच्याच वतीने झेल टिपला गेला होता. चौतीस धावा धावफलकावर 7 गडी आतापर्यंत बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतील. अच्छा खेले थे हालांकि आयुष. 13 रन बनाने के बाद वे भी पेवेलियन में लौट चुके हैं. 34 पर 7. बंटी 11 भरोडी. लगातार विकेटें गिर रही है, ताश के पत्तों की तरह पारी बिखरती हुई इस मैच में बंटी 11 भरोडी की. एक और नए बैट्समैन रोहित पाटिल. फुलर लेंथ ऑफ स्टंप के बाहर, बैट्समैन को चकाया. यहाँ पर मौका बना है नॉन स्ट्राइकर से एंड पर. बहुत ज्यादा आगे निकले थे सिंगल के लिए, लेकिन वापस लौटने का मौका नहीं था. रन आउट हो गए बैट्समैन.
अति घाई संकटात नाही असं बऱ्याचदा आपण मराठीमध्ये म्हणत असतो. त्याच पद्धतीने घाई झाली होती इथे स्ट्रायकिंग एंडला जाण्याची या फलंदाजाला आणि चांगला थ्रो तिकडे दिला गेला यष्टीरक्षकाच्या वतीने आणि गोलंदाज स्वतःही त्या गोष्टीसाठी तयार होता. त्याला ते अपेक्षित होतं. चांगलं गॅदर केले चेंडूला आणि त्यानंतर फलंदाजाला तिकडे बाद ठरवलं. देखिए पिछली 12 गेंदों में 6 बैट्समैन आउट हो चुके हैं, यानी कि हर दूसरी गेंद पर विकेट गंवा रही है बंटी 11 भरोड़ी टीम। अभी भी 7 गेंदें पारी में शेष है, लेकिन सिर्फ 2 विकेट्स बचे हैं। अब ये देखना भी रोचक रहेगा कि क्या पूरे ओव्हर्स खेल पाते या नहीं भरोड़ी के बल्लेबाज। ज्या रेशोने खरं तर इकडे विकेट्स चाललेले आहेत, मला असं वाटतं 8 गडी बाद झालेले आहेत आणि हाच ट्रेंड जर पुढे सुरू राहिला तर 4-5 चेंडूंमध्ये कदाचित सर्व गडी बाद सुद्धा होऊ शकतात. फलंदाजी करणारा संघ अर्थात बंटी 11 भरोडीचे. जय हनुमान पोगाव टीम के कैप्टन, आपको टॉस के लिए आना है। अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट, चिप किया है, इस बार बॉलर के ऊपर से निकालने में कामयाब रहे। और यहाँ पर भी क्या मौका बना है जी, नहीं लेकिन फील्डर्स को देखिए कितने सतर्क है, कितने सजग है। बहुत दूर से भी आए थे, गेंद पर तेजी से पहुंचे ताकि दूसरे रन का मौका बिल्कुल भी ना बने बैट्समैन के पास। और नॉन स्ट्राइकर से इन पर बैट्समैन हालांकि चाह रहे थे, निकले भी थे आगे, लेकिन वापस लौटना पड़ा उनको फील्डर को आक्रामक होते हुए देखकर। सिंगल के साथ ओवर की समाप्ति, स्कोर 35 रन 8 विकेटों के नुकसान पर। चलिए 5 ओवर्स का जो खेल हुआ है वो निर्धारित समय में पूरा किया गया है। सो प्लीज अब आखिरी ओवर की शुरुआत भी तुरंत आपको करनी है। 35 धावा धावपलकर जोडले गेलेले आहेत. 8 गडी आतापर्यंत बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतील. योग्य वेळेचा वापर आतापर्यंत तुम्ही केलेला आहे, त्यामुळे शेवटच्या षटकासाठी दिरंगाई करू नका. गोलंदाजी करणारा संघ अर्थात विहान 11 चोळेगाव. दरम्यान जय हनुमान पोगाव संघाच्या संघनायकाचं सुद्धा आगमन झालेले आहे. यानंतरचा सामना आपण पोगाव आणि त्यांच्या विरोधात काळुंद्रे असा अनुभवणार आहोत. दोन्ही संघ नायक तिकडे उपस्थित आहेत. शेवटचं षटक इथे फेकलं जाणं शेष आहे या सत्रातील. फलंदाजीतील योगदानाचा जर विचार केला तर आयुष पाटील एक फलंदाज असे आपल्याला पाहायला मिळाले की ज्याने चांगल्या पद्धतीने लढा मैदानाच्या आतमध्ये दिला आणि चांगलं क्रिकेट दाखवलं. सुरुवात बंटी पाटीलला षटकाराने मिळाली होती, परंतु त्यानंतर त्यानेही निराश केलं. तो डाव त्यांना मोठा करता आला नव्हता. जहाँ तोहफा मिला था उनको फुल टॉस गेंद, उस पर छक्का जड़ा था उन्होंने, लेकिन उसके बाद उनकी बैटिंग भी काफ़ी निराशाजनक रही। डॉट गेंदें काफ़ी खेली थी उन्होंने भी और आखिरकार 7 रन बनाकर आउट हुए। बल्लेबाजों ने पार्टनरशिप बनाने का प्रयास किया ही नहीं है। चलिए समय का ख्याल रखना है, नहीं तो पेनलाइज किया जा सकता है आपको। चोलेगांव टीम के कैप्टन, आखिरी ओवर की जिम्मेदारी स्वराज के कंधों पर। छोटी गेंद वो करना चाहते थे, देखना है बैट से है या नहीं। फ्लाई स्लिप के खिलाड़ी पहुंचे, गेंद पर सफाई से फील्ड किया और 1 रन 22 का इशारा करते हुए अंपायर योगेश इंद्रेकर। क्षेत्ररक्षकाचंही आपल्याला कौतुक करावं लागेल. तिकडे ज्यावेळी चेंडू ट्रॅव्हल होत होता तिथे थोडा ऑकवर्ड बाउन्स आला, तरी सुद्धा चेंडूवर त्यांची पूर्णपणे चांगली नजर होती म्हणून चेंडू अडू शकले. मागच्या बाजूला क्षेत्ररक्षण करणं अजय अत्यंत खतरनाक असतं आणि तिकडे तुमचे सगळ्यात अधिक चपळ खेळाडू असावेत क्षेत्ररक्षक म्हणून, अशी प्रत्येक कर्णधाराची इच्छा असते. फील्डिंग में थोड़ी तब्दीली, फाइन लेग को पीछे भेजा गया है बाउंड्री पर, कवर पॉइंट अंदर आ गया है। टर्न करना चाहते थे ऑन साइड में, सफाई से खेल तो नहीं पाए हैं, रन लेना चाहते हैं वहां पर। चीकी सिंगल तो पूरा हो चुका है और अब ओवर थ्रो, एक और रन मिलेगा यहाँ पर। 2 मूल्यवान रन्स आज। इस बार लेग बाइज का इशारा। 34 रन भी डिफेंड हुए हैं पोगाव टीम ने किए हैं, 33 रन भी डिफेंड हुए हैं, तो उसको देखते हुए ये 2 रन्स भी काफी महत्वपूर्ण माने जा सकते हैं। 38 पर पहुंच चुका है स्कोर भरोडी टीम का। सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये आपण होतो जिकडे धावा अगदी खोऱ्याने मिळत होत्या, त्याचबरोबर धावांचा धबधबा वाहत असलेला आपण पाहिलेला आहे. काही सांघिक टोटल आपण पाहिले तर 118 धावा सुद्धा 6 षटकांमध्ये बनवल्या गेल्या होत्या. एकविरा मानकुलीने त्या धावा धावपलकर जोडल्या होत्या आणि त्यानंतर रजनी क्रिकेटमध्ये आता तो धावपलकाचा ग्राफ आहे तो थोडा थोडा खाली येत चाललेला आहे. जी हाँ, और बॉलिंग आक्रमण भी काफ़ी क्वालिटी अब देखने को मिल रहा है, क्योंकि अब ऐसी टीमें खेल रही है जिन्होंने मैचेस भी जीते हैं, खासतौर पर ज़्यादातर सेकंड राउंड के, थर्ड राउंड के जो मैचेस हम देख रहे हैं। हालांकि ये पहले राउंड का मैच है, लेकिन क्वालिटी अटैक इस बार हुक करने में कामयाब, फील्डर के पास खेला है
डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर प्रोटेक्शन, एक ही रन लेने का अवसर। स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 39 रन 8 विकेटों के नुकसान पर केवल एक गेंद अब पारी में बची हुई है। अगली गेंद इस बार हुक करना चाहते थे, बीट हुए है बल्लेबाज, कोई रन नहीं इस गेंद पर और इसके साथ ही पारी खत्म होती हुई। तो कुल रन संख्या 39 और 40 रनों का टारगेट इस मैच को जीतने के लिए विहान 11 चोलेगांव टीम के सामने। चलते अगले मैच के टॉस की तरफ। जय हनुमान पोगाव बनाम मंगल मूर्ति स्पोर्ट्स कालुंद्रे। या सामन्याची नाणेफेक आर्य आकाश नाईक यांच्या शुभ हस्ते केली जाईल। केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2024 आणि दुसऱ्या बाजूला कॉइनवर एवन जोडी हे तुम्ही पाहू शकाल। कॉल कालुंद्रे टीमचे कॅप्टन देत आहेत, एवन जोडी अशी मागणी, आणि हो एवन जोडीच आलेला आहे। थँक्यू आर्य। काय करणार? बॅटिंग या अगोदर चांगली कामगिरी झालेली आहे, पण असं म्हणतात की सुधारणेला नेहमीच स्कोप असतो क्रिकेटच्या खेळामध्ये, तर असं कुठलं क्षेत्र आहे ज्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की थोडी सुधारणा झाली पाहिजे? बॅटिंगमध्येच बॅटिंगच करणार आहात आणि बॅटिंगमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे असं वाटतंय। थँक्यू सो मच। आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे। तुषार, तुम्हाला काय वाटतं की क्लिनिकल परफॉर्मन्स राहिलेला आहे की तुमची देखील बॅटिंग थोडी लो राहिली? नाही, खालती थोडी बॅटिंग होत नाही, त्यांनी करावं खालती बॅटिंग। क्षेत्ररक्षण करायचं आहे, समोरील संघाला काय टोटल पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल 5 ओव्हर्समध्ये? कमीत कमी थांबवण्याचा प्रयत्न करू। एनी चेंजेस? नाही सेम। थँक्यू सो मच। आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा या महत्त्वाच्या मॅचसाठी। तर टॉस येथे संपन्न झालेला आहे आणि टॉसमधून समाचार असा आहे की मंगलमूर्ती स्पोर्ट्स काळुंद्रे संघानं टॉस जिंकलाय, त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। बॅक टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद। खेळाचं दुसरं सत्र इकडे सुरू केलं जात आहे। बिहान 11 सोळेगाव इथे 40 धावांचं लक्ष्य गाठताना आपल्याला पाहायला मिळतील। क्षेत्ररक्षणाची रचना इथे केली जात आहे। सलामीची जोडी सुद्धा या खेळपट्टीच्या दिशेने येत आहे आणि ऑफिशियल्स आमचे JP पॅनलचे खेळपट्टीकडे रवाना होत असलेले आपण पाहू शकाल। टेलिव्हिजन स्क्रीनवर आमचा मुख्य मंच दाखवला जातो। 3:15 सुमार झालेला आपल्याला पाहायला मिळतो। अनेक मान्यवर अजूनही या मुख्य व्यासपीठाशी संलग्न आहेत। त्याचबरोबर काही स्टँड्समध्ये अजय, काही प्रेक्षक अजूनही या क्रीडानगरीमध्ये उपस्थित असलेले आपण बघत आहात। स्पर्धेची 9वी रजनी आपण अनुभवत आहात। A1 जोडीचा हा A1 शो। 36 चेंडू आणि 40 धावा असं हे समीकरण आहे। चेंडूंच्या बाबतीत जर आपण विचार केला तर काही गोष्टी आपल्याला जितक्या सोप्या वाटतात तितक्या त्या प्रत्यक्षात नसतात। असाच काय हा रनचेस असेल का हे आपल्याला पाहावं लागेल। या अगोदरचे काही सामनेही तसेच झालेले आहेत। लो स्कोरिंगचं टार्गेट तिकडे खरं तर डिफेंड केलं गेलेलं आहे। क्षेत्ररक्षण सज्ज झालेलं आहे। सलामीची जोडी ही इथे मार्गस्थ झालेली आपण पाहिलेली आहे। विक्रांत पाटील आणि राहुल चौधरी हे सलामीवीर खेळपट्टीवर दाखल झालेले असताना गोलंदाजीचा भार स्वीकारताना आदी पाटील इथे आलेले आहेत गोलंदाजीसाठी। विहान 11 सोळेगाव आणि त्यांच्या विरोधात बंटी 11 भरोडी अशी ही पहिल्या फेरीतील लढत निर्धारित 6 षटकांची आपण अनुभवत आहात।
ऑल इज सेट, सगळ्या गोष्टी सेट झालेल्या आहेत. पंचांचा अधिकृत इशाराही आम्हाला इकडे प्राप्त होईलच आणि तो झालेला आहे. क्षेत्ररक्षणाची रचना पंचांनी न्याहाळलेली आहे. डावखुरे हाताचे फलंदाज ट्रॅकिंग एंडला असलेले आपण पाहू शकाल. विक्रांत पाटील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला राहुल चौधरी. गोलंदाजही स्वतःला इथे वॉर्मअप देण्याचा प्रयत्न करतोय आदी पाटील. पहिलं षटक आधीच्या वतीने इथे फेकलं जाईल. समालोचन कक्षाच्या वतीने तो गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विक्रांत पाटील. पहिला चेंडू विक्रांत रक्षात्मक रीतीने खेळून काढतायत. चांगल्या लेंथवर पहिला चेंडू खरं तर इथे पाहायला मिळाला गोलंदाज आदिचा. आणि दिशेचा जर आपण विचार केला तर दिशाही चांगली ठेवली होती आदी पाटीलने यावेळेस या चेंडूवर. जी हाँ, बहुत अच्छी गेंद थी ये, विकेट टू विकेट गेंद रखी थी और ये गेंद भी थोड़ी सी नीची रहती हुई गेंद थी. वैसे भी बहुत लंबे ऊंचे गेंद के गेंदबाज नहीं है आदी पाटिल. बैटिंग करना निश्चित रूप से इतना आसान रहा नहीं है रात 12 बजे के बाद इस विकेट पर बल्लेबाजों के लिए. ऐसे में उम्मीदें तो रहेंगी भरोडी टीम को भी. आदी पाटीलचा हा चेंडू बॅकफुटला असताना टॅप केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे 30 यार्ड सर्कलला पॉइंट मध्ये. चेंडू आडून फेकी करतात. फक्त एक धाव मिळाली. पहली 2 गेंदों पर 2 सिंगल्स. सलामी बल्लेबाजों पर बहुत कुछ निर्भर करेगा कि वो पावर प्ले का इस्तेमाल किस तरह से करते हैं. छोट्या उंचीचे गोलंदाजांचे चेंडू अधिक उंच उडत नाहीत, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपण बोलूया त्यानंतर. मोठा फटका खेळण्याचा निर्धार व्यक्त केला गेलेला आहे. क्षेत्ररक्षकांची लगबग बघा. चेंडूपर्यंत पोहोचण्यासाठी आटोकात प्रयत्न केला जातोय. फलंदाजाला शांत ठेवलेला आहे. अच्छी लाइन और लेन पर गेंदबाजी. थोड़ा जल्दी खेल बैठे थे. इस बार उछाल जरूर थोड़ा सा अतिरिक्त मिला था और बिल्कुल बैट्समैन के शरीर पर जाकर टकराई. एकतर कमी उंचीचा गोलंदाज असेल तर चेंडू उडत नाही. आणि साइड आर्म गोलंदाजी ज्यावेळेस असते त्याही वेळेस चेंडूला अधिकची उसळी मिळत नाही, असं आपण अनेकदा पाहिलेलं आहे. आदी पाटील. यावेळेचा फटका अत्यंत चांगला आहे. एकही क्षेत्ररक्षक तिकडे तटबंदीसाठी नाही, त्याचा अत्यंत चांगला वापर करत असताना फलंदाज विक्रांत पाटीलचा हा आविष्कार चौकार. इससे पहले भी प्रयास किया था उन्होंने. अब की बार बराबर नजरें रखी थी गेंद पर और इनफील्ड को क्लियर करते हुए स्क्वायर ऑफ द विकेट ऑन साइड में पावर प्ले का फायदा उठाते हुए पहला चौका बटोरा है विक्रांत पाटिल ने. स्कोर अब 6 रन बिना किसी नुकसान के. चेंडू आपण पाहिला तर तेवढा खरं तर आखूड टप्प्याचा नव्हता. शॉर्ट ऑफ गुडलेनचा होता, परंतु चांगली नजर ठेवली चेंडूवर. हँड आय कोऑर्डिनेशन सुद्धा चांगली वापरली फलंदाजाने. हा चौकार ऑन साइड रिजन मध्ये मिळवला. हा चेंडू चांगला आहे. लगेच चांगलं पुनरागमन केलेलं आहे इथे गोलंदाजाने. गोलंदाजाकडे जर आपण पाहिलं तर या गोलंदाजाकडे फार मोठा अनुभव असेल असं वाटत नाही, परंतु ज्या पद्धतीची गोलंदाजी करतो तोही त्याची गुणवत्ता इथे सिद्ध करण्यासाठी तयार आहे आदी पाटील. और फिर से गेंद में थोड़ा सा कम उछाल देखने को मिला. पिछली गेंद बल्ला ऊपर और गेंद बल्ले के नीचे से. यावेळेस फुल टॉस चेंडू आहे. ऑफ ड्राईव्हचा फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. हवं तसं एलिव्हेशन या फटक्यामध्ये मिळालं नव्हतं. एक धाव मिळाली. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलक आपण पाहिलं तर ते जाऊन पोहोचलेलं आहे 7 वर. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 6.60चा रिक्वायर्ड रन रेट आहे. करंट रन रेट आपण पाहिला तर तो 7चा आहे. आणि पाहायचं आहे अप्रोच कसा असेल या फलंदाजी करणाऱ्या संघाचा. 3:15 या सत्राला सुरुवात झालेली आहे. घड्याळाकडे आपण जर नजर टाकली तर 3:19 होत आलेली आहेत. बरोबर 4 मिनिटांमध्ये खरं तर हे षटक हाताळलं गेलेलं आहे. त्यासाठी गोलंदाज आधीचं आपल्याला कौतुक करावं लागेल. आणि एकदाच फक्त चेंडू सीमारेषेकडे गेला होता. इतर वेळेस आपण पाहिलं 30 यार्ड सर्कलच्या आतमध्येच धावा बनल्या होत्या आणि 2 चेंडू निर्धाव आले होते. त्याचमुळे फार लवकर हे षटक संपलंय अजय. जी हाँ, टाइम मैनेजमेंट तो सही है, लेकिन कहीं ना कहीं विकेट के लिए देख रहे थे आदी पाटिल. विकेट मिला नहीं है और यदि शुरुआती ओवर्स में विकेटें नहीं मिलेंगी तो फिर बहुत मुश्किल हो सकता है इन 39 रनों को बचाना बंटी 11 भरोडी के लिए. पहले ओवर में रन आए हैं 7, विकेट नहीं गिरा है, तो ये अच्छी शुरुआत है क्योंकि टारगेट बहुत बड़ा नहीं है. लेकिन खेल अभी भी काफ़ी बचा हुआ है. 5 ओवर्स में 33 रन चाहिए यहाँ से ये मैच जीतने के लिए बिहान 11 चोलीगांव टीम को. आणखी एक गोलंदाज आपण युवा गोलंदाज पाहू शकतो. प्रतीक पाटील इथे गोलंदाजीसाठी आलेला आहे.
या अगोदर 10व्या क्रमांकापर्यंत फलंदाजीसाठी आलेले आपण पाहिले, परंतु एक हा असा खेळाडू आहे की ज्याला फलंदाजी मिळाली नव्हती प्रतीक, आणि गोलंदाजीसाठी तो इथे आता स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी दूरवरच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. क्षेत्ररक्षणाची रचना इथे बदलली जात आहे, त्याला अनुसरून गोलंदाजी करण्याचं इथे चॅलेंज असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर प्लेस केलेले आपण पाहू शकाल. आकुटप्याचा चेंडू, यावेळेस अत्यंत चांगला फटका स्क्वेअर कटचा आपल्याला पाहायला मिळतो आणि अंतिमतः चेंडू सीमारेषेवर जाऊन धडकतो. हा चौकार. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, बहुत उम्दा शॉट खेला है यहाँ पर। जगह नहीं थी ज्यादा, लेकिन देखिए लेट खेला है, गेंद को आने दिया उन्होंने। लेट खेला हुआ ये स्क्वेयर कट और बिल्कुल गैप में गेंदबाज की गति का अच्छा इस्तेमाल करते हुए बैट्समैन 4 रन। अकरा धावा धावपलकोर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. इथे इनसाइड एज लागलेली आपण पाहिली. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित, चेंडू अडवतात, फेकी करतात, एक धाव इकडे मिळेल. एकेरी दुहेरी धावा अत्यंत महत्वाच्या असतात ज्यावेळेस तुम्ही 6 षटकांमध्ये 40 धावा डिफेंड करत असता. आपके बार रूम बनाकर खेलने का प्रयास कर रहे थे, बहुत बड़ा इनसाइड एज लगा और बाल बाल पच के बैट्समैन स्टंप्स के बेहद करीब से गेंद पीछे निकल गई थी। किस्मत वाले हैं विक्रांत पाटिल। 11 पर बैटिंग करते हुए राहुल अब सामना करेंगे 1 पर। टीम का स्कोर 12 रन बिना किसी नुकसान के। 28 चेंडू आणि 28 धावा असं समीकरण उरलेले फलंदाजी करणाऱ्या संघाच्या समोर. राहुल चौधरी स्ट्रायकिंग एंडला येतात. या अगोदर 1 चेंडूचा सामना करत असताना 1 धाव राहुलने धावपलकोर जोडलेली आहे. दूरवरच्या टोकाकडून पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म दी विकेटने तयार होत आहे. आकुटाप्याचा चेंडू, त्यावर पूलचा फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. आमच्या पंचांची झोप मात्र या फटक्याने उडवली आहे. ज्या पद्धतीने चेंडू त्यांच्या अगदी जवळून निघून गेला होता. या पद्धतीने काहीतरी घडणं अत्यंत गरजेचं आहे ज्यावेळेस रात्रकालीन क्रिकेटमध्ये तुम्ही काम करत असता. रन बॉल इक्वेशन 27 गेंदों में 27 रन चाहिए। जी हाँ, ऐसे भी कुछ इंटरेस्टिंग चीजें होनी चाहिए। कधी कधी गोलंदाज आणि संपूर्ण संघ अतिरिक्त आग्रहपूर्वक अपील करत असतात. त्यावेळेसही बऱ्याचदा पंचांचे डोळे उघडत असतात. डोळ्यावरची झोप उडणं अत्यंत महत्वाचं आहे. यावेळेचा फटका सुद्धा अत्यंत चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट चांगला खेळला आहे हा फलंदाज आणि उशिराने खेळतो, म्हणजे चेंडू जवळ येऊन देतो अगदी शरीराच्या जवळ आणि त्यानंतर फटका एक्झिक्यूट करतो. आणि फलंदाजी जितक्या शरीराच्या जवळ तुम्हाला करता येईल ती चांगली असते. ते तंत्र चांगलं आहे फलंदाजीचं. और एक और बात ये भी है कि विकेट थोड़ा सा स्लो हो गया है और ऐसे विकेट पर जो लेट खेलने वाले बल्लेबाज होते हैं वो कारगर साबित होते हैं। या तो आप स्ट्रेट खेलो या फिर लेट खेलो। क्या बात आहे. दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. प्रतीक पाटील इथे एज लागली आणि क्षेत्ररक्षकाला यावेळेस पाठराखण करता आली नाही. सरळ चेंडू जातोय. आमच्या व्यासपीठाला सलामी देतो. इथे आलेला आहे हा चौकार. किस्मत वाले रन्स। जगह तो थी वहां पर, लेकिन मोटा सिरा लगा और गेंद थोड़ी सी टर्न हुई वहां पर। जो फ्लाई स्लिप में खिलाड़ी थे उनके बाई तरफ से गेंद निकल गई है। विकेट कीपर और उस फील्डर के बीच में से 4 रन। फलंदाजी करताना तुम्ही बॅट फिरवताना ती वेगाने फिरवली पाहिजे किंवा ताकदीने फिरवली पाहिजे असं बऱ्याचदा म्हटलं जातं. आणि मग जर चेंडूफळीचा संपर्क आला, स्पर्श लागला किंवा कडा लागली तर मग अशा पद्धतीने थिक एज त्याला म्हणतात आणि चेंडू ट्रॅव्हल होत असतो. पडल्यानंतर चेंडूची दिशा बदलली आउटफील्डला, त्यामुळे क्षेत्ररक्षकाच्या समोर अडचण आल्या होत्या. 18 धावा धावपलकावर. इथे फटका फसलाय. लीडिंग एज क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. इथे टिपलाय झेल आणि पहिला हादरा लागतो विहान 11 चोळेगाव संघाला. राहुल चौधरी बाद. यही हम चर्चा कर रहे थे कि या तो लेट खेलो या फिर स्ट्रेट खेलो। यहाँ पर क्रॉस खेलने का प्रयास किया गया था, टर्न करना चाहते थे, फ्लिक करना चाहते थे। बैट का फेस जल्दी क्लोज हो गया और गेंद थोड़ी सी लेट आई थी। यही होता है, स्लो विकेट पर आसान नहीं रहता है बल्लेबाजी करना और इसीलिए शॉट सिलेक्शन बहुत ही महत्वपूर्ण है। विकेट मिला है, यहाँ से क्या वापसी हो सकती है
बंटी 11 भरोडी की ये देखने वाली बात है। 2 ओवर का खेल भी समाप्त हो चुका है। स्कोर 18 रन 1 विकेट के नुकसान पर और अब बचे हुए 4 ओवर्स में 22 रन चाहिए। क्रॉस बॅटेड किंवा विथ दी क्लोज फेस ऑफ द बॅट ज्या ज्या वेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस मार्जिन ऑफ एरर फार कमी झालेलं असतं आणि मार्जिन ऑफ कॉन्टॅक्ट फार कमी झालेलं असतं खरं तर आणि त्याचमुळे अशा पद्धतीने मिसटायमिंगचे फटके कडा लागून चेंडू वर जात असतो, कधी कधी टॉपेज सुद्धा लागत असतात. 18 धाबा धावपलकावर असताना 2 षटकांचा खेळ संपलेला आपल्याला पाहायला मिळतो. पाहिजे तिसरं षटक इथे फेकलं जाईल. गोलंदाज की जे फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून वापरले जातात सगळ्यात अगोदर आले होते आणि नाव सुद्धा त्यांचं आदी आहे. मला असं वाटतं सेकंड स्पेलमध्ये आदीला इथे कर्णधाराच्या वतीने आमंत्रित केलं गेलेलं आहे. न्यू बॅटर इन रुपेश चौधरी. आक्रमण जारी रखते हुए आदि पाटिल एक बहुत अच्छे ओवर की आवश्यकता है मैच में पूरी तरह से वापस आने के लिए। बंटी 11 भरोडी को विकेट मिला है, अभी अभी उसका क्या यहाँ पर फायदा उठा सकते हैं अब आने वाले ओवर्स में गेंदबाज, ये देखने वाली बात है। रुपेश और विक्रांत पाटिल की जोड़ी क्रीज पर, विक्रांत अच्छे लगे हैं, अच्छे शॉट्स खेले उन्होंने 8 में 12 पर बैटिंग करते हुए। आदी पाटील विक्रांतसाठीचा हा चेंडू आहे. पुन्हा एकदा खरं तर इथे चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता, परंतु चेंडूपैचा कोणताही संपर्क दरम्यान आलेला आपल्याला पाहायला मिळाला नाही. या गोलंदाजाने अजय प्रभावित केलेला आहे. जी हाँ, हालांकि ये गेंद ऑफ स्टंप के बहुत बाहर थी और लेट कट करना चाहते थे, प्रभावित तो किया है। पहला ओवर काफी अच्छा डाला, 7 ही रन खर्च किए थे, उसमें एक बाउंड्री जरूर आई थी लेकिन ओवरऑल गेंदबाजी काफी सटीक लाइन और लेंथ पर देखने को मिली थी। विक्रांतसाठीचा हा चेंडू आहे आणि डावी इष्टी सोडून जाणारा चेंडू दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. पंच आपल्याकडे वळत आहेत. उसळी चांगली मिळाली होती. इथे जर दिशा चांगली ठेवता आली असती तर फलंदाजाच्या समोर कदाचित अडचणी वाढवता आल्या असत्या गोलंदाजाला. आणि तुम्हाला जर बाउन्सर चेंडू हाताळायचा जर असेल तर इट शुड बी वेल डिरेक्टेड असं म्हटलं जातं. त्याची दिशा योग्य असणं अत्यंत गरजेचं आहे. 19 धावा धावपलकावर समोर ठेवलेला चेंडू अलॉंग द कार्पेट खेळत आहेत. चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका ऑफर केलेला आहे फलंदाजाने. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल. या बेस डेंजर एंडला आपण पाहिले तर फलंदाज रुपेश चौधरी आहेत, त्याने फार लवकर निर्णय घेतला आणि त्याचमुळे 2 धावा इथे पूर्ण झाल्या. एक रन बचाने की चुनौती है इस समय भरोड़ी टीम के सामने और रन्स लुटाए जा रहे हैं। इससे पहले दिशा इन गेंद देखने को मिली थी, यहाँ पर 2 रन्स पूरे किए बल्लेबाजों ने। स्कोर अब 21 पर पहुंचता हुआ, 22 गेंदों में मात्र 19 रन चाहिए। विक्रांतसाठीचा हा चेंडू आहे. पुन्हा एकदा इथे ड्राईव्हचा फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय और फिर से 2 रन पूरे। सेंसिबल क्रिकेट, ज्यादा जोखिम नहीं उठा रहे हैं स्ट्रोक्स में, खासतौर पर जिस तरह से ये शॉट खेला गया था बिल्कुल फ्रंट फुट पर आते हुए, हल्के हाथों से ड्राइव किया था और 2 रन्स दौड़कर पूरे किए गए हैं। सिंगल डबल से मैच जीता जा सकता है, अच्छी तरह से जानते हैं विक्रांत पाटिल। अच्छी शुरुआत उनको मिली है और पारी को लंबा लेकर जाने की उनकी कोशिश नजर आ रही है। यावेळेस इथे खरं तर स्क्वेअर ऑफ द विकेट पुन्हा एकदा कट केलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित हा फलंदाज खेळतो त्यावेळेस गौतम गंभीरची थोडी झलक अजय आपल्याला पाहायला मिळते. या अगोदरचा फटका सुद्धा तसाच होता आणि या त्यानंतर कट केलेला फटका सुद्धा थोडा सांदर्म्य दाखवणार आहे. जी हाँ, गौतम गंभीर के बारे में और रैना के बारे में हमने बात की थी कि वो इनसाइड आउट बहुत अच्छा खेलते थे और कुछ तरह से उसी तरह का फुटवर्क यहाँ पर देखने को मिला था, लेकिन एडजस्टमेंट दिखाया। इनकी लंबाई कम थी तो वेट किया और केवल दिशा दिखाई थी। बढ़िया बैटिंग। स्कोर अब 25 रन 1 विकेट के नुकसान पर जीत की तरफ अग्रेसर नजर आ रही है इस मैच में बिहान 11 सोलेगांव टीम। 20 गेंदों में चाहिए 15 रन। आदी पाटील पुन्हा एकदा रक्षात्मक रीतीने खेळतात. या फलंदाजाला डाव पुढे न्यायचा आहे आणि तो त्याच्याबरोबर तो घेऊन चाललेला आहे मिसफील्ड आणि याच बरोबर ह्या 2 धावा इथे पूर्ण आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. अत्यंत चपकळपणे या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजाने. पिछली 4 गेंदों पर 2-2 रन्स लिए गए हैं। ये कमाल की रनिंग बिटवीन द विकेट्स। इसी से पता चलता है कि जो फील्डिंग का स्तर है वो उतना ऊंचा नहीं कर पाए हैं फील्डर्स, जैसा चाहिए था भरोडी टीम को। लो स्कोरिंग मैच है, फील्डर्स को बहुत ज्यादा सतर्क रहने की आवश्यकता है, लेकिन फील्डर्स गलतियां कर रहे हैं, उसका फायदा उठाते हुए बल्लेबाज। फलंदाजाचा इंटेंट सुद्धा आता चांगला आहे, अत्यंत चांगला आहे. इथे खरं तर ऑकवर्ड पोझिशन मध्ये आले होते, क्रॅम्प झाले होते, तरी चेंडूभाईचा संपर्क आणला आणि 1 धाव इकडे मिळवलेली आहे.
3 षटकांचा खेळ याचबरोबर संपलेला आपल्याला पाहायला मिळतो. 3 षटकांच्या अंती धावपलकर धावा आहेत 28, उर्वरित चेंडू आहेत 18 आणि 12 धावांची गरज आहे. 14 मिनिटांमध्ये 3 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालेला आहे. त्यामुळे वेळेचं खरं तर सुनियोजित व्यवस्थापन केलेलं आहे भरोडी या संघाच्या गोलंदाजाने. 3 षटकं उरतात, 18 चेंडू आणि 12 धावा. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये कॉल केली गेलेली आहे. फलंदाजांना पाण्याची आवश्यकता आहे आणि त्याची पूर्तता केली जाईल. बहुत ही मजबूत स्थिति में इस मैच में विहान 11 सोलेगांव टीम, मिस्टर अविनाश मात्रे फेम टीम, जिनका आज जन्मदिन भी है, एवन जोड़ी के करीबी मित्र है, उनको एक बार फिर से जन्मदिन की ढेर सारी बधाइयाँ एवन जोड़ी की ओर से. दूसरी तरफ बंटी 11 भरोडी के उद्योगपति बंटी पाटिल साहब की ये टीम. 18 गेंदों में सिर्फ 12 रन चाहिए. अच्छे कंट्रोल के साथ बल्लेबाजी की है विक्रांत पाटिल ने. विकेट के मिजाज को भापते हुए बैटिंग की है, मैच की सिचुएशन को पढ़ते हुए बैटिंग की है और अपनी टीम को सही दिशा में लेकर जाते हुए विक्रांत पाटिल. गेंदबाजी में काफी महंगे रहे थे. 16 रन देकर 1 विकेट चटकाया था उन्होंने, 1 ओवर किया था, जो कि इस मैच का अभी तक का सबसे खर्चीला ओवर है. चौदह गेंदें खेली है विक्रांत पाटिल ने 21 पर बैटिंग करते हुए. 150 का स्ट्राइक रेट. रुपेश नए बल्लेबाज है जिन्होंने अभी तक कोई भी गेंद नहीं खेली है. 3 ओवर के पश्चात स्कोर 28 रन 1 विकेट के नुकसान पर. आप देख रहे हैं इस समय केंद्रीय राज्य मंत्री पंचायती राज चषक 2024. खरं तर फलंदाज विक्रांत पाटील याच्या फलंदाजाच्या शैलीचा जर तुम्ही विचार केला तर टेनिस क्रिकेट विश्वातील एक हार्ड हिटर म्हणून त्याची ख्याती आहे. परंतु ज्या पद्धतीची परिस्थिती तुमच्या समोर आहे त्या पद्धतीने तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात आणि तोच निर्णय इथे विक्रांतने घेतलेला आहे. एकाही मोठा फटक्याकडे अजूनपर्यंत षटकारासाठी विशेषतः तो गेलेला नाही. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. या अगोदर लागोपाठचे 4 डबल धावा खरं तर आपण पाहिल्या, दुहेरी धावा त्याच्या वतीने कंप्लीट केल्या गेल्या होत्या. 28 धावा धावपलकर 3 षटकांचा केस संपलाय. 18 चेंडूचा केस शेष, 12 धावांची गरज. न्यू बॉलर परेश पाटील. This will be the 4th over of this inning. Will be bowled by bowler Paresh Patil. On the striking end, Vikrant Patil. 18 more to go and 12 runs to win. हा खूप टप्प्याचा चेंडू आहे. फलंदाजाच्या वतीने तिथे दया दाखवली गेलेली आहे असं आपण म्हणू शकतो अजय. Yes, indeed. And that was a very slow delivery from the bowler, the off cutter, and ball was turning away from the left-handed batsman, but he waited for the ball to come and played with the soft hands on the onside. Good cricket this. Graceful batting, we can call it. Paresh Patil, this is the न्यू बॉलर. परेश पाटीलच्या वतीने हे षटक खरं तर इथे हाताळलं जात आहे. Just 10 runs required from here on from remaining 17 deliveries. बॅकफुटला होते तिथून कट केलेला आहे. फार उशिराने खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. चेंडू अडवलाय, त्यानंतर फेकी केली गेली. आणखी 2 धावांची भर या धावपलकामध्ये होईल. And this is tremendous piece of batting by Vikrant Patil. He is not ready to take any undue risk and playing according to the situation, according to the merit of the ball. Great assessment by batter Vikrant Patil. Mindset is very clear and intent also very much important while chasing this kind of target. पुन्हा एकदा रक्षात्मक रीतीने खेळण्याचा प्रयत्न खरं तर इथे केला गेलेला आहे फलंदाजाचा. फलंदाजाच्या संयमाचं कौतुक खरं तर अजय आपल्याला करावं लागेल. I agree with you. And that was absolutely horrible delivery, the previous one. And lots of happening here for the bowlers. इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. आतल्या बाजूने चेंडू लागतो. एक क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चेंडू अडवतात, फेकी होईल, 1 धाव मिळेल.
Somehow he managed to play at it. Another fine delivery from Paresh Patil. So he's trying everything there. He's trying to break the partnership. But behind 11 Solegav, they are moving along nicely. 33 for the loss of just 1 wicket and just 7 runs away from a victory. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न खडे खडे खेळत आहेत. हेड पोझिशन लूज झाली होती. चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडू. Once again nicely bowled, just outside off, and that was a quicker delivery on that occasion. Paresh Patil will bowl the last ball of this over, and this is the 4th over is in progress. This time change of pace. चांगला चेंडू आहे आणि त्यावर आडव्या बॅटने प्रहार केला. समोरच्या दिशेने चेंडू गेलाय. 1 धाव मिळाली. 4 षटकांचा खेळ संपतोय. धावफलक आपण पाहिलं तर ते जाऊन पोहोचलेलं आहे 34 अर्थात 34 वर. 12 चेंडूचा खेळ शेष आहे. 6 धावांची गरज आहे आणि 4 षटकांसाठी अगदी योग्य वेळेचा अर्थात 20 मिनिटांचा अवधी वापरला गेलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने. अभी भी आपको लगता है कि यहाँ पर ये मैच बन सकता है? 12 गेंदों में 6 रन चाहिए. मुश्किल तो है, असंभव कुछ होता नहीं है क्रिकेट के खेल में. आज छोटे टोटल डिफेंड होते हुए हमने देखे हैं. खासतौर पर पोगाव टीम ने 24 गेंदों में 18 रन डिफेंड किए थे. यहाँ पर 12 में 6 चाहिए. विकेटें काफी हाथ में है और सेट बल्लेबाज है क्रीज पर विक्रांत पाटिल 26 पर पहुंच चुके हैं. Outstanding and remarkable job in batting has been done by batter Vikrant Patil. Just we can see his timeline. A great sense of temperament he had shown. And this is the good assessment while chasing 40 odd runs. बंटीच्या वतीने 5वं षटक खरं तर इथे फेकलं जात आहे. बंटी पाटील येत आहेत 5व्या षटकासाठी. 1 बिग हिट कॅन फिनिश द मॅच. 1 षटकार सामना संपवू शकतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. यावेळेस फोर्सिबल स्ट्रोक. 1 टप्पा घेत असताना चेंडू सरळ जाऊन आमच्या एंट्री गेटला धडकतोय. हा चौकार. Beautiful shot, hammered away off the back foot, and ball landed just inside the boundary. 1 bounce and over the fence for 4 runs. Score now moves up to 38 runs. Just 2 runs required to win this match. बंटी पाटील पुन्हा एकदा फोर्सिबल स्ट्रोक. पुन्हा एकदा त्याच दिशेने. पुन्हा एकदा तोच रिझल्ट आणि याच बरोबर हा सामना इथे जिंकलेला आहे. विहान 11 चोळेगाव संघाने जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण निश्चितच निवडणार आहोत. आमचे साथी स्कोरर अल्पेश गायकवाडचं इथे काम सुरू झालेलं आहे. विकी पाटील की ज्या गोलंदाजाने अत्यंत तीक्ष्ण धारदार गोलंदाजी केली. 7 धावा खर्च करत असताना 2 षटकांमध्ये 3 विकेट्स मिळवले ते विकी पाटील ठरलेले आहेत या सामन्यातील